म्हणून मी गप्प बसतो. अशी अवस्था द्रोणाची आहे काय? हे सगळे युद्धाला उभे राहिले. एका बाणात सगळ्या नालायकांना भस्म करता येईल एवढी शस्त्रशक्ती द्रोणाचार्यांच्याकडे आहे. बरं समजा याने नोकरीवरनं काढलं, तुम्ही भेकेला लागणार आहात काय? धर्मराजाकडे तुम्ही काम करू शकता, गोपाळ कृष्णाकडे तुम्ही जाऊ शकता. कशासाठी मिंधेपणा घेता? म्हणून महाभारतामध्ये सगळ्या व्यासांपासून विद्वानाने एकच सांगितलं, समाजामधला शिक्षक वर्ग जेव्हा असा राजसत्ते समोर मिंधा होतो तेव्हा दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागतात जगाला. शिक्षकांनी उभे राहा, प्राध्यापकांनी उभे राहा, स्वतःच्या सामर्थ्याने उभे राहा. माझ्या विद्यार्थ्याकडून अधर्म झालेला मी खपवून घेणार नाही. बोला फक्त. अधर्म करणाऱ्या विद्यार्थ्याच्या दारासमोर जाऊन आंदोलन करा, आडवेपणा दारासमोर, आणि सांगा भ्रष्टाचार करायचा असेल तर माझ्या प्रेतावरनं पुढे जा, मग कर, बघू तर काय होतं. फक्त आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो म्हणून गप्प बसायचं? जर त्या शिक्षकांनी आंदोलन उभं केलं आणि एखाद्या गर्वोन्मत्त असलेल्या अधिकाऱ्याने शिक्षकाला जर धक्का दिला, दुसऱ्या दिवशी जन आंदोलन उभं राहील आणि भ्रष्ट माणसाला गरगरा फिरवून थोपट्यासारखं आपटून मारला नाही. अरे जनतेचं न्यायालय तयार आहे हो, पण जनता थांबलेली असते तपस्व्यासाठी. जेव्हा समाजातले तपस्वी गप्प बसतात, सगळ्याकडे कानाडोळा करतात, मला काय करायचंय, चालू दे काय चालायचं ते. भीष्म सेवक आहेत, विदुर सेवक आहेत. द्रोणाचार्य तुम्ही स्वतंत्र होता, तुम्ही का नाही विद्यार्थ्याला थांबवू शकलात? का नाही त्या विद्यार्थ्याला थांबवू शकलात? शेवटचा डाव द्रौपदी रावपणावरती. सगळ्यांच्या अंगाला मुंग्या सुटल्या. द्रौपदी आणि त्या वेडेपणाच्या भरात द्रौपदीपणाला लागली. द्रौपदीपणाला लागली. पुन्हा एकदा फासे टाकले गेले. शकुनी, दुर्योधन, दुःशासन वेड्यासारखे आनंदाने उधळले आणि म्हणाले, बस बस बस, जिंकलं, राज्य जिंकलं, भाऊ जिंकले, तुमची शस्त्र जिंकली, तुमची बायको जिंकली. याच्यावर थांबे ना तो. आता आपली जर दासी झाली द्रौपदी, आणि तिला दरबारात दुःशासनाने जाऊन द्रौपदीच्या वेडेला धरून हेसडे भारत, हेसडे भारत वर दरबारात आणून उभी केली. द्रौपदीनं भीष्माना विचारलं, हे योग्य चालू आहे का? विदुरा, एका कुलस्त्रीला दरबारामध्ये अशा अवस्थेमध्ये आणणं हे योग्य चालू आहे काय? कोणी काही बोललं नाही, विरोधाला उभं राहिलं नाही. महाभारताचा संदेश लक्षात ठेवा. सज्जनांचं गप्प बसणं याचा अर्थ सज्जनांची संमती होतो. ट्विटर तरी वापरा. सज्जनांचं गप्प बसणं ही सज्जनांची नालायक कृत्याला संमती होते. आम्ही सारखं म्हणतो, आम्ही काही वाईट केलं नाही, आमचं का वाईट होतं, आम्ही काही वाईट केलं नाही, आमचं का वाईट होतं. अरे नालायक आम्ही आहोत, आम्ही आमची कर्तव्य केली नाही म्हणून आमच्यावरती संकट येत असतात. वेळच्या वेळी आवाज उठवावा लागतो सगळ्यांनी. द्रोण आवाज उठवत नाही, भीष्म उठवत नाही. आणि दुर्दैवाचं द्रौपदीला फक्त दरबारात आणणं एवढा अपमान दुर्योधनाला पुरेसा होता. पण द्रौपदीच्या अंगावरचं वस्त्र खेचून काढलं असं कर्ण ओरडला, दुर्योधन नव्हे. जी द्रौपदी कर्णानं जिंकलीच नव्हती. काय अधिकार होता तुम्हाला हे बोलायचा?
काय लायकी तुमची? लग्नाला नकार दिलेल्या बाईची बेआबरू होणारा हलकट, आपला हलकट तू, जे दुःशासनाच्याही मनात वाईट आलं नाही, जे दुर्योधनाच्या मनात वाईट आलं नाही, ते वाईट कोणाच्या मनात यावं? एका सूर्यपुत्राच्या मनात यावं. आणि जेव्हा कोणी सहाय्याला नाही म्हटल्यानंतर दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला. मात्र अबे तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी, तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. दुःशासनाच्या हाती जे वस्त्र आलं आश्चर्यच, पण तिच्या अंगावरच्या वस्त्राचा रंगच वेगळा होता, पोतच वेगळा होता. त्याच्या हाती आलेल्या वस्त्राचा पोतच वेगळा. एका मागे एक ओढायला सुरुवात केली वस्त्र. अरे माणसांच्या उंचीचा वस्त्राचा ढिगारा झाला, द्रौपदीवर काही परिणामच नाही. म्हणजे या प्रसंगाचं नाव द्रौपदीच्या अंगावरच्या वस्त्राला ओढण्याचा प्रसंग असा म्हणता येईल. वस्त्र हरणाचा नव्हे, पण हरण झालंच कुठं? नसलेला नॅरेटिव्ह आम्ही नालायक का पसरवतोय? द्रौपदी वस्त्रहरण झालंच नाही, नाही झालं. झालंच असेल तर तांत्रिक भाषेमध्ये वस्त्राकर्षण झालं. वस्त्र ओढलं घेण्याचा फक्त प्रयत्न झाला, पण हरण झालं नाही. आणि गोपाळ कृष्णाच्या नावाचा टाहो फोडल्यानंतर भगवंताची स्वतःची दैवी शक्ती अशा वस्त्रांच्या माध्यमातून त्या दरबारामध्ये प्रकट झाली की एक 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 ओढता दुःशासन थकून बसला. आणि द्रौपदी जशीच्या तशी आपल्या पूर्व वस्त्रामध्ये तेजस्वीपणे उभी दिसली. तेव्हा मात्र हे प्रकरण कुणी थांबवलं असं आपल्याला वाटतं? गांधारी. गांधारी उभी राहिली आणि पुढे आली आणि दुर्योधनाला दूषण देऊ लागली. मूर्ख माणसा, तुला जर स्त्री देहाचं एवढंच काहीतरी मोठं आकर्षण होतं तर माझी वस्त्र फेडायची होतीस. कशाला या मूर्खपणाला बळी पडलास? पण अर्थात हेच तिचं वस्त्र असं कर्णाने म्हटल्या जर गांधारी उभी राहिली असती, हेच तिचं वस्त्र असं दुर्योधनाने त्याला रुकार देता देताच जर गांधारी उभी राहिली असती तर गांधारी तुझी सुद्धा पूजा करता आली असती. पण तुझ्या कानाला ऐकू येत होतं द्रौपदीचं विभळणं, तुझ्या कानाला ऐकू येत होतं यांचं कुत्सित हसणं. एक आई असताना पुढे आली नाहीस, एक स्त्री असताना पुढे आली नाहीस एका स्त्रीची अब्रू वाचवण्यासाठी. मनामध्ये फक्त एकच हिशोब चालला होता, किती का बेअब्रू करेना, आता माझ्या मुलांचं कोण वाटोळं करणार आहे? भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळे तर आमचे दास झाले, त्यांची शस्त्र पण दास झाली आहेत. माझ्या पोरांचं काय एवढं वाईट कोण करणार आहे? आणि ज्या क्षणी गोपाल कृष्णाचा धावा ऐकला तेव्हा या सगळ्या आंधळ्यांचे डोळे उघडले की आपल्या सगळ्यांचे मुडदे पाडणारा एक शिल्लक आहे. तो दास झालेला नाही तुमचा. आणि जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या मृत्यूचा एक प्रचंड मोठा साठा कृष्णाचं नाव कानावर पडलं तेव्हा तुमच्या अंगामध्ये इच्छा झाली सज्जनतेचे झेंडे घेण्याची. आधी उठली असतीस तर फार बरं झालं असतं गांधारी.
पोराचे मोडदे दिसायला लागल्यावर उठलीस तू. छिन्न विच्छिन्न आपल्या पोरांची प्रेत तुला दिसायला लागली. कृष्ण काय करेल, कारण शिशुपालाच तू ऐकलं होतस. आता किमान अरे मुलांना असं काय करता वगैरे वगैरे वगैरे. खोट्या खोट्या प्रेमाने धृतराष्ट्राने पण क्षमा मागितली. पण या क्षमा मागण्यामध्ये सुद्धा कसा लबाडपणा केला पहा. असं हे सगळं चुकीचंच चाललंय. हे सगळं तुम्हाला परत देणं आवश्यकच आहे. पण आता एवढं आम्ही मिळवलंच आहे. तर मग किमान मी असं म्हणतो की एक 12 वर्ष हे सगळं आमच्याकडे राहू दे. तोपर्यंत 12 वर्ष तुम्ही वनवासात राहा. 13 म्हणजे अजून 1 वर्ष कोणीच तुम्हाला ओळखणार नाही असे तुम्ही अज्ञातवासात राहा. 13 वर्षांनी आलात की हे सगळं आम्ही तुम्हाला देतोच ना. काय म्हातारा तयार आहे. अरे वा. फुकटीच्या फाकटीचं लक्षात घ्या. इंद्रप्रस्थाचं राज्य म्हणजे भारताचं राज्य गेलंय. आता झोळी घेऊन वनवासामध्ये जी भिक्षा मागायची ती महापौरांनी किंवा आमदारांनी नव्हे, खासदारांनी नव्हे, पंतप्रधानांनी भिक्षा मागायची आहे. युधिष्ठिर हा त्या काळातला भारताचा पंतप्रधान आहे. पांडवांनी किती सहन करावं. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा 12 वर्ष आम्ही वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास करून परत येऊ असं सांगून सगळे जण हस्तिनापुरातून निघून जातात. आणि तरी सुद्धा तुम्हाला पांडवांना शिव्या घालण्याची पुस्तकं लिहावीशी वाटतात. कुठल्या आईच्या जन्माची पापरे तुमची. काही माणसं म्हणतात गोपाळ कृष्ण तिथे स्वतः प्रगट का नाही झाले. ते मानव देहात आहेत. देहाच्या मर्यादा फारशे ते कधी ओलांडत नाहीत. जेव्हा एखाद्या नावाने सुद्धा काम होतं तिथे प्रत्यक्ष उपस्थित काही वेळेला राहायची आवश्यकता नाही. पण नंतर जेव्हा कृष्ण द्वैतवनात आले तेव्हा त्याने सांगितलं की द्वारकेमध्येच एक घमासान युद्ध चालू होतं. ज्या युद्धामध्ये अडकून पडल्यासारखं झालं म्हणून वेळच्या वेळी मी देहरूपाने येऊ शकलो नाही. पण तत्वरूपाने निर्वाणी गोविंद राहे मागे पुढे. इथे एक माझ्या मनातली खतखत फक्त सांगतो. अनेक वेळेला लोक असं म्हणतात की ती भीष्मांच्याकडून मदत मागत होती, पांडवांकडून मदत मागत होती म्हणून कृष्ण आले नाहीत. त्यानं कृष्णाकडे मदतच नाही मागितली. तर्क म्हणून ठीक असेल, पण कल्पना करा तुमची आई बाजारात उभी आहे आणि बाजारामध्ये तिची कोणीतरी छेड काढायला लागल्यानंतर ती त्या दुकानदाराला म्हणते तुमच्या दुकानात आम्ही भाजी घ्यायला आलो. ही पद्धत आहे का. तर बघा तुम्ही, दुकानदार बोलायला तयार नाही. शेजारी आणखीन काही गिऱ्हाईक उभी आहेत त्यांना ती बोलायला गेली अहो हे बघा काय चाललंय वेड्यासारखं. अशा वेळेला मुलांनी हे सांगायचं का. नाही तिनं मला काहीच म्हटली नाही ना. असं एखादं कार्ट पूजनीय आहे का तुमच्याकडं की जे सांगेल काय आईला तो कुंड त्रास देत होता बरोबर आहे पण तू मदतीला असं ती म्हटलीच नाही मला. काय तत्वज्ञान सांगता का तत्वाचं अज्ञान सांगताय स्वतःच्या डोक्यातलं. दुर्दैवाने तो प्रकार टळण्याची आध्यात्मिक शक्तीनच एखादी चमत्कृती झाली. अन्यथा कृष्ण जर असते तर त्यांनी हेनं हाक मारायची वाटच पाहिली नसती. त्या दिवशी हस्तिनापुराची पुण्यतिथी होती. तिनं बोलवलंय का नाही ह्याच्यावर भावाने मदतीला जायचं का नाही ठरतं का. कॉलेजमध्ये आपल्या बहिणीची कोणी छेड काढत असेल ती ताई मला म्हटलीच नाही दादा तू ये म्हणून. असले दादा असतात. बघा आपलं गाढवासारखं काहीतरी बोलून आपण तत्वज्ञान सांगतो असं सांगायचं. पण असं सांगणाऱ्या माणसांचा उगाच मी कशाला अपमान करू.
त्यांचा अपमान म्हणजे त्यांना त्रास होणार, त्यांचा अपमान म्हणजे तुम्हाला त्रास होणार, आणि तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होणार. जाऊ दे मरू दे, आपण ठरवून टाकलं त्रास होईल असं काही बोलायचं नाही. ज्यांना ज्यांना हाक मारल्याशिवाय जायचं नसेल ना, त्या सगळ्या मोरदाडांनी बसा घरी आपापल्या, आणि सांगत बसा अजून बंगालनी आम्हाला हाक नाही मारली, कशाला जाऊ. बंगालमधल्या बलात्कार झालेल्या महिलांनी अजून आमच्या महिलांना हाकच नाही मारली की तुम्ही कोयता घेऊन या, आम्ही कशाला उगाच शिक्षण घेऊ. बसलोय ना छानपैकी दुलई ओढून सकाळच्या वेळेला. सगळे कृष्ण भक्त, कशाला सूर्यनमस्कार घालायचे का? आम्हाला बोलवलंच नाही ना अजून, काही उपयोगच नाही सूर्यनमस्काराचा. बसा तांगड्यावर करून उत्तान पाद, बोलवल्याशिवाय जायचं नाही काय? असं नाहीये महाराज. दुर्दैवाने तो स्वतः देहाने उपस्थित नाही म्हणून, कारण दैवी शक्ती अशा असतात की ज्या निर्वाणाच्याच वेळेला खाडकन प्रगट होतात, ती मध्ये होऊ शकत नाही. जसं वसुदेवाला वाचवण्याची क्रिया कधी झाली? छाती इतकं पाणी यमुनेचं आलं तरी वसुदेव वाचू नाही शकला. जेव्हा नाका तोंडापर्यंत पाणी जायला लागलं, आध्यात्मिक शक्ती तेव्हा प्रगट होते. ते आता दुर्दैव आहे, त्याला पर्याय नाही. कमरेपर्यंत पाणी आल्यावर नाही कृष्णाचा पाय बाहेर येत. पण याचा अर्थ तुम्ही बोलवलं नाही म्हणून तो थांबला होता असं नाही. एखाद्या वेळेला असंही असेल, कहां तक लढ सकते हो दिखाओ, आगे तो मैं हूं ही. अगदी शेवटच्या क्षणी सांग तू ये म्हणून, पण तोपर्यंत तू प्रयत्न कर. धनुष्यच खाली ठेवून द्यायचं, कृष्णा लढणारे तुझ्या बापाची पेंड उचल, चालव धनुष्य, जे जमणार नाही त्याच्या पुढचं मी करतो. आणि हा प्रसंग झालाय बरं. जेव्हा अर्जुनाने असा प्रचंड एक पराक्रम दिवशी गाजवला, रथ घरी आल्याबरोबर कृष्ण म्हणाले, अर्जुना नेहमी अशी पद्धत आहे की मी आधी उतरतो मग तू उतरतोस. आज जरा आमच्यावर कृपा करा, आपण खाली उतरा. आम्ही म्हणजे कानफडत खाशील. मी सारथी असलो तर मी तुझा कोणी तू ओळखतोस, आणि तेव्हा एक मेवणा या नात्याने सुद्धा तुझा कान पेडायचा लग्नात मला अधिकार आहे. आणि जेव्हा अर्जुन खाली उतरला, का बरं असं सांगितलं कृष्णाने? मला मागे बघायला लागला, आणि मग कृष्णाने ते घोडे पटकन सोडले आणि दणकन उडी मारली. त्या क्षणी त्या संपूर्ण रथाने पेट घेतला, भस्म झाला रथ. कृष्ण म्हणाले, या रथाला भस्म करण्याचा जो शस्त्राचा आपल्याकडे बॉम्ब म्हणून, तो केव्हाच खाली येऊन लागलेला होता. मी असेपर्यंत मी थांबवला होता. तर तुला कंट्रोल करता येणं शक्य नव्हतं म्हणून म्हटलं तू पटकन जा, मी त्याला कंट्रोल करतो, उडी मारतो. तेव्हा सगळे काही विजय मिळत आहे ते आपल्यामुळे मिळत आहे असं समजत जाऊ नका. आपलं नाव विजयच आहे. कृष्णाची अर्जुनाची जी अनेक नाव आहेत त्याच्यामध्ये एक विजय नाव आहे बरं का त्याचं. पण यश मिळवण्यासाठी कष्ट करावे, पण सगळं आपल्यामुळे असं म्हणू नये. असो असो असो. पण या प्रकारात आणखीन एक फार वाईट झालं ते असं की या भर सभेमध्ये द्रौपदीची अशी टिंगलटवाडी चाललेली असताना दुर्योधनाची मजल कुठपर्यंत जावी. त्यांनी अख्ख्या दरबारात पितांबर बाजूला करून स्वतःची मांडी उघडी केली आणि तिला सांगतोय, पैस माझ्या मांडीवर. हे म्हटल्याबरोबर बाकीचं काही नाही. भीमाने त्या ठिकाणी उभं राहून प्रतिज्ञा केली, महाराज अगत्या मांडीवरी द्रौपदी नाही, त्या मांडीवरी द्रौपदी नाही, गदा बसेल छान. त्या मांडीवर द्रौपदी नाही, गदा बसेल छान. शस्त्रे आमची हाती येता, शस्त्रे आमची हाती येता, मृत्यू दिन तो जाण.
आपल्या नवऱ्याने आपलं एवढं वाटोळं केलेलं असताना बायकोनं काय करावं? रत्नागिरीत कोण चांगले वकील आहेत जरा बोलवावं. द्रौपदीची एक उंची दाखवतो. हे बाकीच्या मूर्ख टवाळांना काय काम आहे? द्रौपदी आपल्या कपाळावर 5 टिकल्या लावत होती का? तुम्हाला अंडाना करायचंय काय ते? ज्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या नवऱ्यालाच मारलेलं आहे, विवेक नावाचा नवरा ज्यांचा मेला, अशा बुद्धिमान रांडा जे आहेत, तुम्हाला काय करायचंय? कोणी काय टाकल्या लावल्या होत्या? द्रौपदी नावाची लायकी कळते काय? भीमाने दुसरी ही प्रतिज्ञा केली होती, दुःशासना तू द्रौपदीच्या वस्त्राला हात घातलास, तुझी छाती फोडून तुझं रक्त गटगटा येईल. आणि तेव्हा द्रौपदीची केस बांधली. अर्थात ही सगळीच गोष्ट सगळी हसण्यावारी नेत होते, कारण कल्पना नव्हती. पण या वस्त्रांच्या प्रावरणाच्या माध्यमातून तो आध्यात्मिक चमत्कार पाहिला. सगळे घाबरले. दुर्योधनाने, दुःशासनाने गप्प बसून आणि धृतराष्ट्राने मध्यस्थी करून 13 वर्षासाठी हे फुकटचं साम्राज्य पदरात पाडून घेतलं. आणि धृतराष्ट्र म्हणतो, द्रौपदी तू माझी सून आहेस, आता मी जे मागून घेतलंय ते वगळून तू माग. तुला काहीतरी द्यावं असं वाटतंय? म्हणजे राज्य 12 वर्ष आमचंच, हा आधी 13 वर्ष आमचंच, हा हे सोडून आता तू काहीतरी माग. सासऱ्याने सुनेला काहीच दिलं नाही हे बरं आहे का? मुडते दिसायला लागल्यावर अकला आल्यात हरामखोरांनो तुम्हाला. कृष्णाच्या नावाचा चमत्कार आहे तो. सगळ्यांची अक्कल उघडली. द्रौपदीनं काय मागावं? तिनं एवढंच मागितलं, मला 5 पुत्र आहेत. आता आम्ही दास झालो म्हटल्यावर ही दासाची पोरं, अशी त्यांची विटंबना होईल. ती विटंबना मला सहन होणार नाही. म्हणून जर काही करायचं असेल तर आम्हाला दास्यत्वातून मुक्त करा. आम्ही वनवासात जातो पण आम्ही तुमचे दास नाही. पांडव कोणीही तुमचे दास नाही. धृतराष्ट्र हो म्हणाला. अजून काहीतरी माग सुनबाई. मग अजून मागायचं असेल तर आमची शस्त्रास्त्र तुम्ही जी द्यूतामध्ये जिंकली, तो द्यूताचा डाव रद्द करून आमची शस्त्रास्त्र आता तुमची बांधील नाहीत. सगळी शस्त्र आमची आम्हाला परत मिळतील असं करा. चालेल चालेल. ती भीमाला त्याची गदा देऊन टाका, अर्जुनाला धनुष्य देऊन टाका, हे सगळं आपापलं देऊन टाका बरं का. झालं आता द्रौपदी तुझ्या मनासारखं आणखीन काहीतरी माग, आता गरज नाही. याला म्हणतात द्रौपदी. ते म्हणते आता गरज नाही. दास्यत्वातून मुक्त झालेले माझे पती आणि दास्यत्वातून मुक्त झालेली त्यांची शस्त्र ज्यांचे मिळवायचंय हे स्वतःच्या ताकदीवर नंतर मिळवतील. तुमच्या भेकीची गरज नाही, तुमच्या भिक्षेची गरज नाही. यज्ञातून निघालेली ही ज्वाला आहे द्रौपदी. म्हणजे तिसरं मागणं मागायची मला गरज नाही म्हणाली. मात्र ह्या वनवासामध्ये एक महत्वाचं होतं की पहिला वनवास जो होता तेव्हा कुंती ह्या 5 जणांच्या बरोबर होती. पण कुंतीचं आता बरंच वय झालंय, तिला आता वनवास झेपणार नाही. म्हणून कुंती 13 वर्षासाठी विदुराच्या घरी राहिली हस्तिनापुरामध्ये. आणि आता या 5ही पांडवांची जी सामायिक शक्ती ती द्रौपदी तुमच्या बरोबर असेल. आणि अशा रीतीनं द्वैतवनामध्ये ह्या पांडवांनी आपली झोपडी तयार केली छानपैकी. अनेक पर्णकुट्यातून बरीच माणसं त्यांच्या बरोबर राहायला सुद्धा तिथे आली. पांडवांच्या जेवणाचं काय करायचं, या सगळ्या लोकांच्या रोजच्या जेवणाचं काय करायचं, हा प्रश्न लगेच व्यास महर्षीने सोडवून टाकला. सूर्य उपासना सांगितली. द्रौपदीनं सूर्य उपासना केली. त्या उपासनेप्रमाणे सूर्याने प्रसन्न होऊन एक सूर्य थाली तिला दिली.
म्हणजे आभळे बुवा तो सोलर कुकर का हो? जवळ जवळ तसंच, पण सोलर कुकर एखाद्या वस्तूला शिजवू शकतो, पण तुम्हाला तांदूळ आत टाकावे लागतात, तुम्हाला आत डाळ टाकावी लागते. सूर्यस्थाळी हा असा कुकर आहे की तुम्हाला समजा 15 किलो भात पाहिजे असंच फक्त म्हणायचं की तुम्ही तांदूळ टाकायचीच गरज नाही, 15 किलो भातच येणार. म्हणजे ती फक्त शिजवणारी नाही तर निर्माण करणारी सूर्यस्थाळी. अशा तऱ्हेची सूर्यस्थाळी. अर्थात एक बरं आहे, सूर्याला सुद्धा खात्री होती नको ते ह्याच्यातून नाही काढणार हे, तर सारखा आपला रोज रोज पिझ्झा आणि पोटात सगळा मैदा गेला की डॉक्टराकडे मग जा. हे योग्य पद्धतीनं आपल्या सगळ्या सूर्यस्थाळीचं नियोजन करतील यात संशय नाही. आणि द्वैत वनामध्ये पोचलेल्या अशा पांडवांना भेटायला जेव्हा गोपाळ कृष्ण आले तेव्हा यशोदेसा सुकुमार नयनी यशोदेसा सुकुमार. या द्वैत वनामध्ये ऋषी मुनींची ही गर्दी. आम्ही फॅमिली मीटिंगला चाललोय. दर्शन द्या हो, दर्शन द्या हो, यशोदेचा सुकुमार नयनी यशोदेचा सुकुमार नयनी. मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे शोभे. मस्तकी मुकुट कानी कुंडल शोभे. गळा वैजयंती हार. गळा वैजयंती हार. दादा नयनी यशोदेचा शब्द सहित वेणू वाजवतो. आता वेणू वाजवायला पाहिजेच ना. वेणू यमुना तीरी शोभा सहितो
संगे गोपाळ अपार, संगे गोपाळ अपार, दावानयनी यशोदेचा सुकुमार, दावानयनी यशोदेचा सुकुमार, दावानयनी यशोदेचा सुकुमार. एकाच्याही अंगामध्ये ताकद नव्हती कृष्णाच्या डोळ्याला डोळा द्यायची. धर्माने मला निरोप नाही पाठवला. भीमाकडे पोस्टमन नव्हते नाही का, अर्जुनाकडे डाक व्यवस्थाच नव्हती, नकुल सहदेवाचं नेट बंद पडलं होतं, विदुराचा बॅलन्स टाकायचा राहिला होता. छान केलं, छान. कौरवांवर रागवण्यात काही अर्थ नाही आहे, तुमची चूक आहे. हो, त्याने आमचं राज्य घेतलं, तुम्ही हो का म्हटलात राज्यावर? तुम्ही का नाही सांगितलं की राज्य लावता येत नाही, अभ्यास आठवत नाही, चढल्याबरोबर एक नशाच आहे ना, ती व्यसन आहे ते. द्रौपदीची सुद्धा त्यांनी नाही विटंबना केली, तुम्ही केली. आपली बायको ही जुगारात लावण्यासारखी वस्तू आहे, असं वस्तूचं महात्म्य तुम्ही बायकोला दिलं. जाऊ दे, झालेलं उगाडून हे फार वेगळं होणार नाहीये. पण किमान व्यासांनी महाभारतामध्ये लिहून सज्जनांना एक आदर्शही दिलाय की प्रत्येक वेळेला नशीब दैव याच्यावर सगळ्यांनी रडायचं नाही. बघा हो, पांडव कृष्णाचे भक्त असून सुद्धा त्यांना यातना सहन कराव्या लागल्या. अरे बोळके, भक्त असल्यामुळे नाही यातना सहन कराव्या लागल्या, भक्तांनी कसं सावधान राहिलं पाहिजे हे ते विसरले म्हणून यातना सहन करायला लागल्या. आणि भगवंताचा न्याय असा आहे, तुम्ही माझे नातेवाईक असा नाही तर भक्त असा, नियम जो पाळत नाही क्षमस्व. हे गणित माझ्याच नियमाप्रमाणे जायला पाहिजे. काही आवश्यकता नाही तुमचा फारसा विचार करण्याची. बरं जाऊ दे आता. हा भीमा, तुला काय वाटतंय? काय वाटतंय म्हणजे 13 वर्ष झाल्यानंतर फुकटचं मिळालेलं राज्य ते तुम्हाला देऊन टाकतील असं तुला वाटतंय का? नाही, फुकटचं मिळाल्यावर कोण दिलं असं परत? गदा चालवावी लागेल ना आपल्याला. मग मधल्या काळामध्ये बलराम दादा आमची रिकामी आहेत, तेव्हा त्यांचा एक 5-6 वर्षाचा ऍडव्हान्स कोर्स करून घे. नंतर अर्जुन, तुला सुद्धा अत्यंत प्रगत शस्त्र वापरावं लागेल. आमचे पणजोबा वापरतात ती काठी आहे ना आमच्याकडे, ती पणजोबाच्या वेळेला पुरे आहे. आता 4 पिढ्या पण पुढे गेलोय. आता जरा पुढचेही अभ्यास करायचं कधीतरी मनात आणा. सारखं आपलं पणजोबाच्या वेळेला जे होते त्याची नका टेंग्या लावू. मिस्टर अर्जुन, धर्म नकुल सहदेव थोडे बाहेर जा, याला याच्याशी बोलायचं आहे. अर्जुना, निर्णायक युद्धामध्ये तुझा निर्णायक विजय हवा असेल तर मार्ग एकच, कोणाहीकडे नाही असं प्रगत शस्त्र तुझ्याकडे हवं. हे काय आमच्याकडे पण आहे, अरे बापरे हे आमच्याकडे नाही असं शत्रूला वाटलं पाहिजे. येते लक्षात? आणि या दृष्टीनं भगवान शंकरांच्याकडे असणारं पाशुपत नावाचं अस्त्र अजूनपर्यंत कोणत्याही वीराने तिकडे जाऊन मिळवलेलं नाही. बरं, पाशुपतास्त्र
हे अलभ्य नाही आहे, पण त्याचा कोर्सच कुणी केलेला नाहीये. त्यामुळे तुला जर तो कोर्स करता आला तर उत्तम आहे, तू तिथे जा, उपजाप करून घे आणि पाशुपत नावाचं अस्त्र स्वतःच्या ताब्यात करून घे. अर्जुनाच्या जागी जर आपले बो असते तर काय झालं असतं? हे कृष्णा, असा काय रे तू त्रास देतोस? कशाला पाहिजे ते शंकर, कशाला पाहिजे ते? मी असं करू का? मी 15 दिवसात एकच उपास करत होतो, आता मी 2 आठवड्याला तुझ्या नावाचा उपास करेन बघ. बुधवारी फक्त सातूचं दुधात घालून खाईन. मग तू करणं बाकीचं सगळं. अधिष्ठानं तथा कर्ता कर्णंच पृथक्विदं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमं. गीतेचा अध्याय. अधिष्ठान मोठं घ्यायचं, स्वतः कर्ता म्हणून उभं राहायचं, त्याच्यासाठी आवश्यक ती उपकरणं व्यवस्थित मिळवायची, ती कशी चालवायची, विविधाश्च पृथक् चेष्टा शिकायचं. आणि हे सगळं केल्यानंतर दैवाची वाट बघायची. दैवं चैवात्र पंचमं. 5व्या क्रमांकावरती दैव नावाची वस्तू आहे. मात्र आमच्यावर कृपा करा, मी पाशुपत आणायला चाललोय असं फक्त सांगू नका. तुम्हाला एकदा धर्मराजा चावला म्हणजे नको इतकं खरं बोलत बसाल सगळे. इंद्रकील नावाच्या पर्वतावरती आता भगवान शंकर आहेत. मी फक्त शिफारस चिठ्ठी देतो, कोर्स करा, पाशुपत मिळवून घ्या. हे लक्षात घेण्यासारखं आहे. भगवंत आपल्या बरोबर असताना काय गरज आहे हे भगवंतानेच सांगितलं. गरज आहे, तू समर्थ असलास तर मी मदतीला आहे, तू रथावर असलास तर मी रथ चालवणार आहे, तू काहीच करायला तयार नसलास तर मी खड्डा खडून तयार आहे. समाधी केव्हा करू सांग? मी परित्राणाय साधूनाम आलेलो आहे, परित्राणाय मनुष्यानाम नाही. आणि साधू म्हणजे जगत कल्याणासाठी जो कष्ट उपसायला तयार असतो तो साधू. तू कष्ट उपसायला तयार नसेल, धन्यवाद, पुण्यतिथी उत्सवाला मी येईन, सनई वाजवायला येतो. त्याने मेहुण्याला जिथं सोडलं नाही, शस्त्र आलंच पाहिजे. नाही जमलं, सहज उपलब्ध नसतं. मे महिन्याची सुट्टी असते, भोसला मिलिटरी स्कूलचा कोर्स करायचा. भोसला मिलिटरी स्कूलच्या सगळ्या जागा फुल झाल्या. नागपूरला प्रहार युनिव्हर्सिटीचा कोर्स करायचा, त्या फुल झाल्या. तर महाराष्ट्रामध्ये शिवशंभू शस्त्रास्त्र शिक्षण संस्था या नावाचे 26 विभाग आहेत. त्यांच्याकडनं काही शिकून घ्यायचं. अगदीच नाही शक्य झालं, राष्ट्रसेविका समितीकडून प्रचंड मोठे लाठीचे वर्ग चालवले जातात. द्रौपदी, तू उभी राहिली पाहिजेस. आणि याच्यावर अटल बिहारी वाजपेयींनी एक फार सुंदर कविता लिहिली आहे की द्वापार संपलं, अब उठो द्रौपदी, शस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे. आताच्या द्रौपदीला कळलं पाहिजे, सारखं सारखं यायला देवाला वेळ नाही, कारण पूर्वीपेक्षा पाप जास्त वाढली आहेत. आता तुला उठावं लागेल. उठो द्रौपदी, शस्त्र संभालो. अटलजींची फार सुंदर कविता आहे. असो, सांगण्याचा मुद्दा इतकाच होता. अशा रीतीनं अर्जुन, मी तपश्चर्येला जातो, घाबरू नका, नुसत्याच तपश्चर्येला जातो असं सांगून गेला. इंद्रकील पर्वतापाशी निवास केला. आणि मग त्या नंदिकेश्वराला विचारलं, काय कोर्स आहे? म्हणला, कोर्स इतकाच आहे की हे पाशुपत नावाचं अस्त्र प्रचंड ऊर्जा निर्माण करतं. या ऊर्जेला आधी आपलं शरीर तयार झालं पाहिजे, म्हणून यासाठी पंचाग्नी साधन आहे. 4 बाजूला 4 अग्नी आणि शेवटचा सूर्य. या 5ची प्रखरता, सूर्याची प्रखरता जसशी वाढत जाईल तो दिवस ह्या कोर्सचा असतो. आणि त्याच वेळेला या सगळ्या अग्नींची हळूहळू तीव्रता वाढवायची असते. या सगळ्यामध्ये शरीर एकदा सबळ झालं मग ते अस्त्राचं प्रदान होत असतं. असं आहे काय? अर्जुनाने तपश्चर्या सुरू केली, पंचाग्नी साधन सुरू केलं. ओम नमः शिवाय करत. आणि त्या इंद्रकील पर्वताच्या आसपास असलेले सगळे ऋषी मुनी तक्रार करू लागले, शंकरा,
हे कोण स्टुडंट आहेत? आतापर्यंत आमच्याकडचे सगळे स्टुडंट्स त्यांच्या तब्येती ठरलेल्या आहेत. तांबडा भोपळा किंवा पडवळ हा एकदम WWF कोणाला इथं. पण अर्जुनाची ताकद हे कोण बघता पिळदार अंग शरीर यष्टी, हा WWF कुठं आणला तिथे? शंकर म्हणाले मी आहे याचा विश्वास आहे ना, शांतपणे राहा. त्याचा कोर्स वेगळा आहे, त्याचा सिलेबस वेगळा आहे. आले आणि अशा रीतीनं त्या पाशुपत अस्त्राचा हा कोर्स एका दिवसाचा नव्हता, 1 वर्षाचा होता. आणि असा कोर्स करायला गेलेला असताना इंद्र भेटले मार्गात. आणि इंद्र म्हणाला, अरे तू माझा अंश आहेस, मी देवांच्या सभेतला अधिपती आहे आणि सगळ्या देवता तुला मदत करायला सिद्ध असताना कशाला ते उगाच पंचाग्नी साधन करत बसतो, कशाला ते पाशुपत घेत बसतो? सगळे देव, तू वरुण देवाला सांग मला मदत कर, मी शब्द टाकेन, वरुण मदत करेन. तू सांग अग्निनारायणाने मदत करावी, मी शब्द मी उभा आहे ना. अर्जुनाचं सुद्धा उत्तर ऐका. इंद्रदेव, मी तुमचा अंश हे मला मान्य आहे आणि म्हणूनच मी हे प्रयत्न करतोय की माझ्या संकटाच्या वेळेला मला कोणापुढे भीक मागायची वेळ येऊ नये. ते तर माणसं म्हणतील बघा हे इंद्राशी जरा डास चावला की अग्निनारायणा प्रगट हो रे, प्रगट हो. कशाला भीक मागायची? डू कमांड, डू नॉट डिमांड. स्वतःची कमांड वाढवायची आहे मला. आणि असा अर्जुन तयार झाला म्हटल्यानंतर भगवान शंकर म्हणले परीक्षा घेऊया. परीक्षेच्या वेळेला परीक्षक कोण करता कामा नाहीये. म्हणून भगवान शंकराने सर्व स्वतःचा देह काळा कुळकुळीत करून घेतला. किती कोळशे लागले असतील. कारण भगवंतांचं स्वरूप म्हणजे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. कर्पूर गौर, कापरासारखे गोरे. नुसते असे गोरे केस काळे काढायला किती छळ. लोक त्या निवडणुकीच्या शाहीवाल्याला पण म्हटले हे फार दिवस जात नाही, हेच वापरू का केसाला लागायला, हे चांगले. काय लोकांची गंमत आहे. अख्खं शरीर काळं करायचंय, काय गंमत आहे का? केलं होते सगळे शिवगण आले, काय ते रसायन होतं ते ओघळलं, काळा कुळकुळीत रंग करून टाकला. अगदी कुठल्या तरी साऊथ आफ्रिकेतनं आणलेला माणूस कळला पाहिजे. असं ते सोन्याचे शेंद्राचे अशी पट्टी. कोणीतरी पार्वती मातेला जाऊन सांगितलं शंकर बाहेर जाण्यासाठी स्पेशल मेकअप करतायत. संपलं. माता दारातच उभ्या. शब्द वीण संवादू, तुझे वीण अनुवादू. अगं माझ्या एका भक्ताची परीक्षा घ्यायची आहे. अशी मी येणार. अगं परीक्षकाला बायकोचा TDA मिळत नाही. येणार या, मात्र आम्हाला मॅचिंग व्हा. म्हणून ह्यानी भिल्लाचं रूप घेतलं होतं, तिने भिल्लीचं रूप घेतलं. आणि काय मौज आहे पहा, आमच्या जुन्या कीर्तनकारांनी केवढं मोठं धन आमच्याकडे करून दिलाय. म्हणजे खरं म्हणाल तर ही चाल आहे लावणीची, पण कीर्तनकार लोकांनी त्या लावणीला सुद्धा भक्ती मार्गामध्ये अशी गोड प्रतिष्ठित केली आहे की कुठेही त्रास होत नाही. पण लावणी म्हटली म्हणजे चाल माहिती असते. हे म्हणणार नाहीये मी, अशी चाल असते. एवढंच सांगायचं होतं. जुन्या कीर्तनकारांनी लावणीमध्ये सुद्धा शंकरांचं वर्णन
की आपल्या त्या अर्जुनाला भेटण्यासाठी निघाले. कसे? भक्त सहाय्या किरात रूपा, भक्त सहाय्या किरात रूपा, घेता श्री शंकरे, घेता श्री शंकरे, पार्थ दर्शनी उत्सुक देवी, पार्थ दर्शनी उत्सुक देवी, धावती गण सत्वरे, धावती गण सत्वरे, हो भक्त सहाय्या. सगळ्या शिवगणांना काम दिलं होतं, एक रानडुकर उठवा आणि ते रानडुकर अर्जुनाच्या दिशेनं जाईल एवढं करा. वाद्यांचा कल्लोळ झाला, रानडुकर उठलं आणि अर्जुनाच्या दिशेनं धावू लागलं, धावू लागलं. त्याच्या पायाचा नुसता धडधड धडधड आवाज सगळ्यांच्या मनामध्ये भयकंप झाला. हे धावते थतो अर्जुन वैसे तपा, हे धावते थतो अर्जुन वैसे तपा, तो सम्रुगादिक मुनी याची ती कृपा, ओ भव्य शांतीचा व्यत्यय येतो तपा. कारण बघता किरी कारणसा, नेत्र उघडून किरी कारणसा, पार्थे सोडी शरे, पार्थ सोडी शरे. मग त्याच वेळी हो शंकर ईशही, त्याच वेळी हो शंकर ईशही, गिरीच्या प्राणा हरे. धूळ आडवं पडलं, पण तिकडून भिल्लाने बाण मारला, इकडून ह्याने बाण मारला. ते रानडुकर जरा बाजूला करावं म्हणून अर्जुन उठला. रानडुकराला हात लावल्याबरोबर समोरनं आवाज, शिकार आमची आहे. आपका परिचय? या भागामध्ये तुम्ही आताच आलेले दिसता. काय हवीश? शिकार माझी आहे. आपण दोघांची बाण उपसून काढू म्हणजे कळे. त्या भिल्लाच्या बाजूने जो बाण घुसला होता तो अक्षरशः लिपस्टिक लावली इतकाच होता, एवढंच पातळ घुसलेलं. आणि अर्जुनाकडचा जो बाण होता तो अख्खा उपसून काढावा लागला, असा बाण लागलेला. अर्जुन सांगतो, हे पहा, तुम्ही बाण मारलं हे बरोबर आहे, पण तुमच्या बाणाने हे मेलेलं नाही. एवढूसा बाण लागलाय तुमचा. आरपार गेलेला बाण फक्त माझा आहे, शिकार माझी आहे. आणि तो भिल्ल त्या रानडुकरावर बसला. काय? शिकार तुमची आहे? हो, देत नाही जा. देत नाही. आता पुन्हा आपले वाची आठवण काढा. असं समोरचं म्हटल्यानंतर आम्ही काय काय हो, आता आमच्या नशिबातच नाही हो. आम्ही आता एवढं मिळवलं तुम्हाला सांगतो, बाण टाकून मिळवलं सांगतो, आता नाही रड मिळाली. देत नाही जा. अर्जुन म्हणाला, ओ हे इथे धनुष्यबाण जे ठेवलेत ना, हे दसऱ्याच्या दिवशी डीपी टाकायला नव्हे, ते सगळं आम्हाला रोज चालवता येतं म्हणून ठेवले. चला, आम्ही कुठं नाही म्हटलो तुम्हाला. ग प सा रे प ग ग प रे ग प नि सा ग सा ग प ग प सा रे प नि सा ग सा रे प
अरे आणि मग मात्र अर्जुनाने धनुष्य घेतलं, तो जबरदस्त बाणांनी भरलेला भाता घेतला आणि एका मागे एक बाण त्या भिल्लावर युद्धघन घोर चालले, युद्धघन अर्जुन म्हणाला, बहुतेक माझी सकाळची पूजा राहिली म्हणून असं होत असेल. आप कर सकते हो. मग तिथे बैलवपत्र वाहिलं तरी काही जमेना. म्हणून मला फक्त काही धनुष्यबाण येतं असं नाही, मला कुस्ती पण करता येते. स्वागत आहे. हातामध्ये हात भिल्लांनी घेतल्याबरोबर अर्जुनाला जो असा रम करून अक्षरशः खेळणं फिरवल्यासारखा गोल फिरवला. गेला फेकून काही शेकला असेल वाकडा. आणि एवढं सगळं झाल्यानंतर हळूच मागच्या झाडा मागणं येऊन पार्वती माता विचारताय, अहो आपल्याला ते भक्ताची परीक्षा घ्यायला जायचं होतं ना, हे मध्येच रस्त्यात काय मारामाऱ्या करताय? दुर्गे दुर्गडवारी दुर्गण संसारी परीक्षाच चालू आहे. भैया तुम्ही अशी परीक्षा घेता? जर भक्तांना कळलं की तुम्ही परीक्षा घेण्यासाठी भक्तांना उचलता, गरगरा फिरवता, दूर फेकून देता, कंबरड्यामध्ये सुद्धा उसण भरू शकते, तर कोण महाशिवरात्रीला येईल इकडे लोटा घेऊन? एक लोटा सगळी संकट तोटा म्हणून. भाषे काय मारताय तुम्ही सगळे त्याला? शंकर म्हणाले, माझी आई त्याचा कोर्स वेगळा आहे, त्याचा सिलेबस आला 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 तो आला रे जंप्या. आणि अर्जुनाने मनामध्ये घेतलं, शरण आल्याचं नाटक करू, पायावर डोकं ठेवू आणि बेसावत असताना पाय खेच बसू छातीवर. शंकर त्याच्या डोळ्याकडे बघून सांगतात, अहो बेटे आपची स्कूल में पढ़ते हो, स्कूल के हम हेडमास्टर है, आम्हाला गंडवतोय वे या. आणि असा शरणागत म्हणून खाली बसला, दोन्ही पायाला हात घातला, खेचण्यासाठी ताकद लावली, जमलंच नाही खेचायला. त्यामुळं त्याच गतीनं डोकं त्याच्यावर आपटलं. भोवळ आली, अक्षरशः भोवळ आली. आणि त्या बेशुद्धपणातून शुद्धीवर येण्यासाठी असं डोकं थोडंसं हलवलं, तो पायावरचा काळा रंग निघून गेला. आणि ते कर्पूर गौर पाय दिसले. मग मात्र वरती पाहून हात जोडले. मग शंकरांनी पण गंगेला सांगितलं, काम संपलंय, या आता. थुई 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 सगळे सगळे पाण्याचे तुषार, काळा रंग वाहून गेला. आणि भगवान शंकर प्रकट झाल्यानंतर क्षमा मागितली की भगवंता, अरे तुझी पूजा करण्यासाठी मी आलो, तर तुलाच लाथ मारायची इच्छा केली, तर तुलाच बुक्याने बोकलून काढायची इच्छा केली, चुकलं रे. शंकर म्हणाले, हे केलं नसतंच तर नापास केला असता तुला. नाही तर मग हे शिकून उपयोग काय? मी तुला पाशुपत द्यायचं, पाशुपताचं तुंटुण करून आम्हाला कोणी देतच नाही, ट्यू 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 ट्यू.
तुला काय तुंतुण वाजवायला रे? जे तुझ्या कष्टाचं आहे ते तुला जर मिळणार नसेल, हात घालीन समोरच्याला माझं मी मिळवून दाखवेन असा अंगात दम असेल तर तुला देण्यात अर्थ आहे. हे तू प्रयत्न करून दाखवलेस म्हणून प्रसन्न आहेस. तू जर धडपड केलीच नसतीस, आहे माझा कृष्ण आणून देईल तो रानडुक्कर मला, डुकऱ्या तुला कुणी कुत्र्याने विचारला नसता. आहे माझा कृष्ण नाही करायचा अशा वेळेला. ताकद दिखाव, भगवान प्रसन्न है. प्रामाणिक कष्ट दाखव. त्याला पाशुपतास्त्र तर दिलंच, पण याच्या पुढची गंमत सांगतो. हे पाहिल्यानंतर इंद्राला एवढा आनंद वाटला. आहा, अरे तुला स्वर्गात घेऊन जातो. मार्गात व्यास भेटले आणि म्हणाले, इंद्र जर तुला थोड्या वेळासाठी स्वर्गात नेत असेल तर तिकडे गेल्यावर एक काम कर. काय करू? पाशुपत झालंच आहे, डान्सचा एक कोर्स करून घ्या. काय व्यास आहे का त्रिज्या आहे? ओ मी एवढा मोठा ढिंच्यान आणि मला काय ता थाई तत थाई असं शिकायला जाऊ? जरा मोठ्या माणसांवर विश्वास ठेवावा. कधी कशाची गरज लागेल माहित नाही. तेव्हा बाबा रे, एका हाती पाशुपतास्त्रही पाहिजे आणि वेळ प्रसंगी इंद्राला मृदुंग खूप छान वाजवता येतो, त्याच्याकडनं मृदुंग पण शिकून घे. सगळे क्लासेस लावले, तबल्याचा क्लास, डान्सचा क्लास आणि लाठीकाठीचा क्लास, असे 3ही क्लास लावायला सांगितले त्याला. बाबा रे, आता ह्या 2 गोष्टी तू शिकून ये बरं. आणि यासाठी मृदुंग शिकायला, नृत्य शिकायला साक्षात इंद्राच्या दरबारामध्ये अर्जुन गेला. पण तिथे त्यांनी त्याच्या उत्तम कलेशीच ओळख दिलीच, पण अर्जुन म्हणजे दिसली पोरगी की कर लग्न असा कच्च्या शीलाचा नाही, अतिशय उन्नत असलेल्या चारित्र्याचा अर्जुन आहे. हे त्यांनी स्वर्गामध्ये सिद्ध करून दाखवलं. कसं सिद्ध केलं? उद्या आपल्याला त्या वनवासालाही संपवायचं आहे आणि अज्ञातवास जो आहे, जो विराटाच्या नगरीमध्ये त्यांना घ्यायला लागला, आपण अज्ञातवासाला थांबायचं. कारण अज्ञातवास पूर्ण झाला म्हणजे 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवास की नंतरच काम ठरलेलं आहे. गोपाल कृष्णाने जाऊन मध्यस्थी करायची आणि आहे ते राज्य परत मिळवायचं. पण हे राज्य परत मिळवण्यासाठी जे गोपाल कृष्ण जाणार आहेत त्यांच्याकडे, त्यासाठी आपण 1 वर्ष घेतलेलं आहे. ह्या वर्षी 12 तारखेला ते निघतील तिकडे जायला आणि पुढल्या वर्षी कीर्तन संध्या जेव्हा सुरू होईल तेव्हा ते हस्तिनापूरला पोचलेले असतील. मग त्याच्या पुढचे गोपाल कृष्णांचं कार्य आपल्याला दिसेल. पण कृष्ण सुद्धा श्रेष्ठाईसाठी तुमच्यासाठी जातील. केव्हा? हे फक्त डान्स शिकला तर चालेल का? नाही. पाशुपत पण पाहिजे, डान्स पण पाहिजे, संगीत पण पाहिजे, गरबा पण पाहिजे, दांडिया पण पाहिजे आणि लाथ घातली की समोर त्याच्या बरगडीतल्या दांड्या फोडायची ताकद पाहिजे. तेव्हा या सगळ्या दांडियांना उत्तम असे प्रतिसाद सगळ्या द्रौपदी अर्जुनाने दिले की त्यांच्यासाठी दासा साह्य नारायण, दासा साह्य नारायण, दासा आरतीसाठी उभे राहूया. हनुमंतांची आरती. हे चिदानंदेगा देवा तुझा विसर हे माझी सर्व संत्राणे उड्डाण होकार मंडळ सिंधू जलकगनी कडादेव ब्रह्मांड धाके त्रिभुवनी त्या पळणी. जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे मी प्रसाद
धर्मानी राखे गडावरे पर्वत कुलगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादेन भेकृतांगा म्हणा खालील लोटांगण वंदीन चरण त्वमेव माता पिता त्वमेव रघुनायका मागणेश्याता जय जय रघुवीर समर्थ राष्ट्रगीत कीर्तन संध्या 2025 पर्व 14वे